दिल्ली स्फोटानंतर मुंबईकरांनी पॅनिक न होता खबरदारी घ्यावी असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोलिसांकडून प्रवाशांच्या सामानाची आता कसून तपासणी केली जाते। इतकेच नाही तर श्वान पथकाच्या मदतीने ही या ठिकाणी आता तपासणी सुरू आहे। आपल्याला ही तपासणी पाहायला मिळते। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कठारे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। दिल्ली येथे झालेल्या भीषण स्फोटानंतर आता मुंबई देखील हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। आपण आता सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहोत। पोलिसांकडून या वेगवेगळ्या फलाटांवरती तपासणी करताना आता श्वान पथकाची ही मदत घेतली जात आहे। ज्या ठिकाणी अशा प्रकारे बंदिस्त सामान आहे त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर असेल किंवा श्वान पथकाच्या माध्यमातून आता ही तपासणी केली जात आहे। आपण या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। नेमका काय संदेश आहे, कारण अद्यापही दिल्लीने या संदर्भात कुठलाही बॉम्ब ब्लास्ट झाल्याची माहिती अधिकृत दुजोरा त्याला दिलेली नाहीये। त्यामुळे हा स्फोट नेमका कुठला आहे, कुणी केलेला आहे याचा तपास दिल्लीमध्ये सुरू असतानाच आता मुंबईमध्ये मात्र झाडाझडती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। कटारे सर काय सांगाल, कशा प्रकारे तपासणी सुरू आहे? आता दिल्लीत झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये सर्वांकडे अलर्ट दिलेला आहे। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सर्व आम्ही व्यवस्थित चेक करतो। प्रवाशांनी कुणीही घाबरायचे काही कारण नाही आणि अफवावर विश्वास ठेवायचे काहीही नाही। मुंबई रेल्वे पोलीस प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सदैव तयार आहे। त्यांच्या केसालाही धक्का लागून देणार नाहीत। काही सूचना मिळालेल्या आहेत का मुंबई संदर्भात? नाही, मुंबई स्वरूपात तशा काही सूचना मिळालेल्या नाहीत, परंतु आपण प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही आपण डेली चेकिंग करून घेतो। दिवसातून 2 टाईम असतात आपल्याला। दिल्ली मेट्रोच्या समोर झालेल्या स्फोटानंतर एकंदरीतच मुंबई पोलीस सुद्धा आपल्याला आता हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे। फलाटाच्या ठिकाणी असलेले जे कोपरे आहेत त्याची सुद्धा झाडाझडती घेतली जात आहे। कुठल्याही प्रकारचं जर सामान असेल, बंदिस्त सामान असेल, त्याची मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून तपासणी केली जात होती। मात्र आता थेट श्वान पथक घेऊन मुंबई पोलीस आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले होते आणि लाखो प्रवासी आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्रवास करत असतात। लोकल फेऱ्या असतील किंवा दूर गावी जाणाऱ्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत तिथपर्यंत आता ही तपासणी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे दिल्लीनंतर मुंबई पोलीस देखील आता हाय अलर्टवर पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन राजेश बन्यारसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।